चला तर मंडळी, आज करूया आपण फोडणीचं वरण. हे बघा, डाळ शिजवून घेतली आणि डाळ शिजवतानाच त्याच्यात टोमॅटो पण एक कापून घातला, हळद टाकलेली. आता तेल गरम करायला ठेवलं. आता याच्यात आपण तेल गरम झालं की मोहरी टाकणार आहोत, जिरे, माझं हे सगळं अंदाज 25 असतं. जिरे मोहरी मला ते मेजरमेंट तर नाही जमत. बघा, हिंग, आता हा लसूण आल्याचा ठेचा, लसूण आलं बारीक करून ठेवलेलं असतं आहे फ्रीजमध्ये. छान असं खरंच द्यायचं. वाटलेला लसूण आलं घातलं की अजून टेस्ट येते. फोडून टाकणार एकदा लाल फ्राय झाला का. मिरच्या 2 मिरच्या टाकते कापून तुकडे करून. कढीपत्ता तो जरा मोठा मोठा होता म्हणून तुकडे केले ते. कढीपत्त्याशिवाय तर वरण नाही का, छान स्वाद येतो. फोडणी मस्त झाली. त्या कढीपत्त्याचा वास आहे ना, मस्त खूप आवडतो. आणि आता जेवढं हे घोटून घेतलेलं वरण आता आपण हे याच्यात आता घालत आहोत मीठ. आणि मी काय करते, कुकरमध्ये जे खाली पाणी असतं ना गरम, त्याच्यात डाळ ओतून ती घोटून घेते आणि त्या पाण्यातच याच्यात टाकते. कारण कुकरमध्ये पण खाली चांगलंच पाणी वापरलेलं असतं. आणि डाळीमध्ये नेहमी जेव्हा फोडणी देतो तर गरमच पाणी घालायचं, म्हणजे डाळीची चव जात नाही, अजून छान होते ती. तर आता हे वरणाला उकळी आली की याच्यावर तूप सोडायचं आणि कोथिंबीर टाकायची की झालं आपलं फोडणीचं वरण. त्याच्यात आहे ना थोडासा गूळ टाकायचा, थोडा. तो आपल्या आवडीवर आहे, पण थोडासा किंचित गूळ टाकला ना की वरण खूप टेस्टी लागतं बघा. हे बघा, आता कोथिंबीर. आपलं वरण झालेलंच आहे. कुणी डाळ म्हणतो, कुणी वरण म्हणतो, पण आमच्या अंगावर तोंडात बसलेला शब्द वरण. एक आमसूल टाकते. हे 2 आमसुलाचे तुकडे टाकले असं म्हणतात. थोडंसं आमसूल आणि गूळ टाकलं ना की काही जणांना ॲसिडिटी वाढते, तर ती होत नाही. आता याच्यावर आपण छानपैकी तूप घालणार आहोत. हे बघा, आता हे असं तूप पण आपलं घरचंच असतं बघा. आपलं वरण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा, अशा प्रकारे मस्त गरम गरम वरण भात, फोडणीचं वरण आणि इंद्रायणी तांदळाचा भात. मस्त ना. आंबेमोहरचा भात आणि तुरीचं फोडणीचं वरण.